एकीकडे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय तर दुसरीकडे मुंबईच्या प्रभादेवी आणि दादर स्थानकाच्या मध्ये जे आहे ते पश्चिम रेल्वेच्या या ठिकाणी रुळावरती झाड पडलं होतं आणि त्यामुळे जवळपास अर्धा तासाहून अधिक जे आहे ते वाहतूक विस्कळीत झाली होती। पूर्णपणे प्रभादेवी आणि दादरच्या मध्ये जे आहे ते हे झाड पडल्यामुळे जवळपास अर्धा ते पाऊण तास विरारकडे जाणारी स्लो वाहतूक जी आहे ते सर्व गाड्या ज्या आहेत त्या जागच्या जागी थांबल्या होत्या। प्रभादेवी स्थानकावरून पुढे एकही गाडी जी आहे ते पुढे जात नव्हती। अर्धा तासानंतर पश्चिम रेल्वेच्या या सर्व कर्मचाऱ्यांनी जे आहे तो या ठिकाणचं जे रुळावरती झाड पडलं होतं ते झाड बाजूला केलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली आहे। परंतु 15 ते 20 मिनिटं विरारकडे जाणाऱ्या स्लो गाड्या ज्या आहेत त्या स्लो गाड्या धावत आहेत, कारण या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण झाड काढायचं काम जे आहे ते आता जरी सुरू असलं तरी देखील ते त्याचं मोठं झाड असल्यामुळे ते कटरच्या साहाय्यानं जे आहे ते कापलं जातं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वाहतूक जी आहे ते 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू असल्याची पश्चिम रेल्वेकडून माहिती देण्यात आलेली आहे। सकाळी 7:40 जे आहे ते हे झाड पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी आणि दादर स्थानकाच्या मध्ये जे आहे ते या ठिकाणी रुळावरती पडलं होतं आणि त्यामुळे अर्धा तासाहून अधिक जे आहे ते वाहतूक थांबली होती आणि आता पूर्णपणे जे आहे ते वाहतूक सुरू झालेली आहे। परंतु 15 ते 20 मिनिटं विरारच्या दिशेने जाणाऱ्या स्लो गाड्या ज्या आहेत त्या धावत आहेत अशी माहिती जी आहे ती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलेली आहे। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।